माझा वेडा नवरा. गावाच्या टोकाला एक छोटंसं घर होतं. त्या घरात राहत होती अन्वी. शांत, समजूतदार आणि मनाने खूपच कोमल मुलगी. तिचं लग्न झालं होतं राघवशी. गावात सगळे त्याला वेडा राघव म्हणून ओळखायचे. लग्नाच्या दिवशीच अन्वीला काहीतरी वेगळं जाणवलं होतं. राघव कधी मोठ्याने हसायचा, तर कधी अचानक शांत व्हायचा. कधी कोणाशीही न बोलता एकटक आकाशाकडे पाहत बसायचा. लोकांच्या कुजबुजणाऱ्या नजरा अन्वीच्या मनाला टोचत होत्या. काय रे, वेड्याशी लग्न केलं हिने? आईबापांनी काही विचारच केला नाही का? पण अन्वीने काहीच बोललं नाही. तिने मनाशी एकच ठरवलं, तो वेडा असो किंवा नसो, आता तो माझा नवरा आहे. लग्नानंतर काही दिवस सगळं शांत होतं. पण एके दिवशी अचानक राघवने घरातील सगळं सामान फेकायला सुरुवात केली. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, पण भीती होती. ते येतायत, मला पकडायला येतायत, तो ओरडत होता. अन्वी घाबरली, पण तिने त्याला घट्ट धरून ठेवलं. कोणी नाही आहे इथे, मी आहे ना तुमच्यासोबत. तो थोडा वेळ शांत झाला आणि मग लहान मुलांसारखा तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागला. त्या दिवशी अन्वीला समजलं, राघव वेडा नाही, तो आतून तुटलेला आहे. हळूहळू अन्वीने राघवच्या आईकडून सगळं जाणून घेतलं. काही वर्षापूर्वी राघव शहरात नोकरी करत होता. एक अपघात झाला. त्यात त्याचा जिवलग मित्र मरण पावला. राघव वाचला, पण त्या घटनेने त्याचं मन पूर्णपणे हादरलं. त्याला सतत भास व्हायचे. त्याला वाटायचं तो दोषी आहे. त्याला झोप लागत नसे आणि हळूहळू लोकांनी त्याला वेडं ठरवलं. अन्वीने ठरवलं, मी त्याला बरा करणार. ती त्याला रोज शांतपणे बोलायची, त्याच्या मनातलं ऐकायची. जेव्हा त्याला भीती वाटायची, तेव्हा ती त्याचा हात घट्ट धरून ठेवायची. ती त्याला डॉक्टरकडे घेऊन गेली, औषधं सुरू केली. पण गावकऱ्यांचे टोमणे थांबत नव्हते. काय उपयोग? वेडा कधी बरा होतो का? तुझं आयुष्य वाया घालवतेस. अन्वी फक्त हसायची, कारण तिला माहीत होतं, प्रेमात खूप ताकद असते. काही महिन्यांनी बदल दिसायला लागला. राघव आता थोडं हसायचा. तो अन्वीसोबत शेतात फिरायला जायचा. कधी कधी तिच्यासाठी फुलं तोडून आणायचा. एक दिवस तो म्हणाला, अन्वी, मी खूप त्रास दिला ना तुला? अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. तू मला कधीच त्रास दिला नाहीस, तू फक्त आजारी होतास. तो शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. जणू पहिल्यांदाच कुणीतरी त्याला समजून घेत होतं. पण आयुष्य इतकं सोपं नव्हतं. एक दिवस राघव पुन्हा जुन्या आठवणीत अडकला. त्याला जोराचा झटका आला. तो स्वतःलाच दुखवण्याचा प्रयत्न करू लागला. अन्वीने त्याला वाचवलं, पण त्या रात्री ती खूप रडली. देवा, मी हे सगळं करू शकेन का? पण दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला सावरलं, मी हार मानणार नाही. वर्षभरानंतर राघव खूप सुधारला होता. तो आता गावात लोकांशी बोलायला लागला होता. कामात मदत करायचा. त्याच्या डोळ्यातली भीती हळूहळू नाहीशी होत होती. एक दिवस संध्याकाळी सूर्य मावळत असताना तो अन्वीच्या शेजारी बसला आणि म्हणाला, तुला माहीत आहे, लोक मला वेडा म्हणायचे, पण खरं वेडं कोण होतं माहीत आहे? अन्वी हसत म्हणाली, कोण? तो तिच्याकडे पाहून म्हणाला, तू. कारण तू एका वेड्या माणसावर एवढं प्रेम केलंस. अन्वी हसली आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कधी कधी वेडेपणा हा आजार नसतो, तो वेदनेचा आवाज असतो आणि त्या आवाजाला समजून घेण्यासाठी फक्त एक गोष्ट लागते, खरं प्रेम. संध्याकाळचा वेळ. आकाशात मावळता सूर्य आणि घराच्या ओसरीवर बसलेले अन्वी आणि राघव. सगळं काही आता शांत वाटत होतं. आयुष्य
जणू पुन्हा नव्याने सुरू झालं होतं. पण काही जखमा अशा असतात ज्या बाहेरून भरल्यासारख्या दिसतात, पण आतून अजूनही ठसठसत असतात. एक दिवस गावात अचानक एक माणूस आला. समीर, राघवचा जुना ऑफिसमधला सहकारी. त्याला पाहताच राघवचा चेहरा फिकट पडला. त्याचे हात थरथरू लागले. तू तू इथे का आलास? राघव घाबरून म्हणाला. अन्वीला काहीच कळत नव्हतं, पण तिने शांतपणे समीरला घरात बसवलं. समीर हळू आवाजात म्हणाला, मी खूप दिवसापासून तुला शोधत होतो राघव, कारण मला एक सत्य सांगायचं आहे. त्या रात्री समीरने जे सांगितलं त्याने सगळं काही बदलून टाकलं. त्या अपघाताच्या दिवशी गाडी तू चालवत नव्हतास राघव, मी चालवत होतो. राघवच्या डोळ्यात अश्रू आले. नाही, सगळे म्हणाले की मी दोषी आहे, मी माझ्या मित्राला मारलं. समीर डोळे खाली घालून म्हणाला, मी घाबरलो होतो म्हणून मी सगळं तुझ्यावर ढकललं आणि तू त्या धक्क्यात सगळं मान्य केलंस. अन्वीला हे ऐकून धक्का बसला. तिच्या अंगावर काटा आला. इतक्या वर्षापासून राघव स्वतःला दोष देत होता, पण तो निरपराध होता. हे सत्य ऐकल्यावर राघव पूर्णपणे तुटून गेला. तो जोरात ओरडू लागला, माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस तू? मी स्वतःलाच दोष देत होतो, मी स्वतःचा द्वेष करत होतो. तो स्वतःलाच मारू लागला. त्याला पुन्हा झटका आला. अन्वीने त्याला घट्ट पकडलं. राघव, राघव शांत हो, आता सगळं ठीक होईल, मी आहे ना. पण यावेळी परिस्थिती खूप गंभीर होती. त्या रात्री अन्वी झोपलीच नाही. तिच्या मनात एकच विचार चालू होता, हे सत्य सगळ्यांसमोर आणायचं का, की शांत राहायचं? जर तिने सत्य बाहेर आणलं तर समीरला शिक्षा होईल, पण पुन्हा सगळं उकरून निघेल. राघवच्या जखमा पुन्हा ताज्या होतील. पण जर ती गप्प राहिली तर राघवचं नाव कधीच स्वच्छ होणार नाही. दुसऱ्या दिवशी अन्वीने ठाम निर्णय घेतला, मी राघवसाठी लढणार. ती समीरला घेऊन थेट पोलीस ठाण्यात गेली. समीरने स्वतःचा गुन्हा कबूल केला. केस पुन्हा उघडली गेली. गावात खळबळ उडाली. अरे, राघव वेडा नव्हता, तो तर निरपराध होता. जे त्याला हसले, टोमणे मारले, तेच लोक आता त्याच्याकडे सहानुभूतीने पाहू लागले. काही महिन्यांनी न्याय मिळाला. राघवचं नाव स्वच्छ झालं. पण अन्वीला माहीत होतं, खरा लढा अजून संपलेला नाही. राघव अजूनही त्या आठवणींमधून पूर्ण बाहेर आला नव्हता. एक दिवस तो शांतपणे म्हणाला, अन्वी, तू माझ्यासाठी इतकं का केलंस? ती हसली, कारण तू वेडा नाहीस, तू माझा आहेस. राघवच्या डोळ्यात पुन्हा एकदा प्रेम चमकलं. सगळं ठीक होत असतानाच डॉक्टरांनी एक नवीन गोष्ट सांगितली. राघवला पूर्ण बरा व्हायला अजून वेळ लागेल आणि कदाचित तो कधीच पूर्णपणे नॉर्मल नाही होणार. अन्वी काही क्षण शांत राहिली, पण मग तिने राघवचा हात घट्ट पकडला. मला परफेक्ट नवरा नको, मला तू हवा आहेस. राघव हसला आणि त्या हसण्यात एक नवं आयुष्य दडलं होतं. कधी कधी आयुष्य आपल्याला चुकीच्या लोकांमुळे तुटवून टाकतं, पण योग्य माणूस भेटला तर तेच आयुष्य पुन्हा उभं राहतं. आयुष्य पुन्हा हळूहळू मार्गावर येत होतं. अन्वी आणि राघवचं छोटंसं जग आता शांत, स्थिर आणि प्रेमाने भरलेलं होतं. पण कधीकधी शांततेनंतरचं सर्वात मोठं वादळ येतं. एक दिवस अन्वीने हसत हसत राघवला सांगितलं, आपल्या घरी आता एक छोटा पाहुणा येणार आहे. राघव काही क्षण शांत राहिला आणि मग त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी बाबा होणार? तो लहान मुलासारखा हसत म्हणाला. तो दिवस त्यांच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता, पण आनंदासोबत भीतीही आली. राघवच्या मनात विचार सुरू झाले, मी चांगला बाबा बनू शकेन का?
माझ्यासारखा आजार माझ्या बाळाला तर होणार नाही ना? हे विचार त्याला पुन्हा आतून कुरतडू लागले. तो पुन्हा शांत, गप्प आणि एकटा एकटा राहू लागला. अन्वीला हे जाणवत होतं. पण यावेळी ती स्वतःही कमजोर झाली होती. कारण तिच्या पोटात वाढणारं बाळ आणि घरची जबाबदारी दोन्ही सांभाळणं तिला अवघड जात होतं. एक रात्री अचानक राघव घरातून गायब झाला. अन्वी घाबरली. ती पावसात अंधारात त्याला शोधायला निघाली. शेवटी तिला तो गावाच्या बाहेर त्या जुन्या रस्त्यावर दिसला, जिथे तो अपघात झाला होता. राघव रडत होता. मी वाईट माणूस आहे अन्वी. मी कोणाचं आयुष्य खराब करतो. आता आपल्या बाळाचंही. अन्वी त्याच्याजवळ गेली. त्याचा चेहरा हातात घेतला. तू वाईट नाहीस, तू फक्त घाबरलायस आणि घाबरणं चुकीचं नाही. पण पळून जाणं चुकीचं आहे. तो तिच्याकडे पाहत राहिला. त्या शब्दांनी त्याच्या मनात काहीतरी बदललं. अन्वीने त्याचा हात तिच्या पोटावर ठेवला. हे बाळ तुझ्यासारखं धैर्यवान असेल, कारण त्याचा बाबा खूप लढला आहे. राघवच्या डोळ्यात अश्रू आले. पण यावेळी ते अश्रू वेदनेचे नव्हते, ते आशेचे होते. तो हळू आवाजात म्हणाला, मी पळणार नाही आता. मी तुमच्यासाठी उभा राहीन. काही महिन्यांनी त्यांच्या घरी एक सुंदर मुलगी जन्माला आली. राघवने तिला पहिल्यांदा हातात घेतलं आणि त्याच्या डोळ्यात एक नवीन आत्मविश्वास दिसत होता. ही माझी ताकद आहे, तो म्हणाला. अन्वी हसत होती, कारण तिला माहीत होतं तिचा वेडा नवरा आता खऱ्या अर्थाने मजबूत झाला आहे. शेवट, जो खऱ्या अर्थाने सुरुवात आहे. काळ बदलला, लोकांची नजर बदलली, पण सगळ्यात मोठं राघव स्वतः बदलला. तो आता गावात इतर लोकांच्या मदत करायचा. ज्यांना मानसिक त्रास होत होता त्यांना समजून घ्यायचा. एक दिवस तो अन्वीला म्हणाला, लोक मला वेडा म्हणायचे, पण खरं वेडं प्रेमच आहे, जे तू मला दिलंस. अन्वीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते पूर्ण समाधानाचे होते. वेडेपणा हा शब्द नसतो, ती एक जखम असते, आणि त्या जखमेवरचं सर्वात मोठं औषध म्हणजे प्रेम, साथ आणि समजून घेणं. ही कथा आपल्याला आवडली असेल तर कथेला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.